मनाची कुजबुज, वेदनांचे अलगुज, नवा छंद नवा ध्यास, शोधी नवे आकाश, राखेतून मीच नवा घेतला आकार, उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार, अवघाची हा संसार. आमचा शिपाई आहे तुकाराम, त्याला सांगितलेलं आहे तो आज बाई पाठवणार आहे. तर तू आधी आपलं शिक्षण पूर्ण कर आणि मग निर्णय घे की आपण कुठलं क्षेत्र निवडायचं. तुम्ही पुन्हा पुन्हा या घरात येऊन आम्हाला त्रास देऊ नका आणि या घराशी तुमचा संबंध जुळेल या आशेवरही राहू नका. तुला म्हटलं होतं एकदा, आष्टीचे प्रिन्सिपल मोहिते त्यांच्या एकदा संपर्कात आलो होतो, त्यांच्या पत्नीशी बोललो आता. सावरीबद्दल लोकांनी जे पसरवलं ते खोटं आहे हे आपल्याला जरी माहीत असलं ना तरी त्याच गोष्टीमुळे तिचं लग्न जमत नाही ही गोष्ट तर खरी आहे. सर तुमचं अभिनंदन. कशाबद्दल? त्या विषबाधा प्रकरणात आणि गायधरी सरांच्या बाबतीत भेटायला आलेल्या पालकांना ज्या पद्धतीने तुम्ही टॅकल केलं ना त्याबद्दल. नाहीतर सर परिस्थिती हाताबाहेर गेली असती. ते आवश्यक होतं शिंदे. पालक विद्यार्थ्यांना एकदा का शाळेत सोडून गेले की त्या मुलांची जबाबदारी आपली असते, त्यामुळे त्यांची काळजी घेणं हे आपलं काम आहे. सर पण हे पालक मुलांना आपल्या हवाली करून निर्धास्तपणे नोकरीवर जातात आणि आपलं जरा काही चुकलं की लगेच आपल्या अंगावर धावून येतात. हो कारंडेबाई, ती प्रवृत्तीच असते. दुसरीकडे मुलांबद्दल काळजी असते. आपण आपला तोल सुटू द्यायचा नाही. तुम्ही जितक्या मोठ्या पोस्टवर जाता तितका तुम्हाला तुमच्या रागावर, तुमच्या जिभेवर ताबा ठेवावाच लागतो, कारण तुमच्यावर पूर्ण संस्थेची जबाबदारी असते. तेव्हा आपण कुठे काय बोलतो याचं तारतम्य ठेवायलाच हवं. सर तरीही परवाच्या पालक शिक्षक मीटिंगमध्ये काही पालक शाळेच्या शिस्तीची आणि नवीन उपक्रमांची स्तुती करत होते. आणि सर यंदा ॲडमिशन्सही वाढले आहेत. सर तुम्ही आल्यापासून ना विधायक बदल झालाय. मोहिते सरांना तुमची अशीच भक्कम साथ मिळाली ना तर आपली शाळा जिल्ह्यातली नंबर 1 शाळा होईल. तशीच प्रार्थना करूया. वर्गावर जायचंय, येतो मी. तुम्ही सगळ्यांनी काय मयेकर सरांचं पोवाडे गायचं ठरवलंय? आधी मोहिते सर, आता मयेकर सर. खरं तर एवढं स्ट्रिक्ट करून टाकलंय सगळं. सगळ्यांना कामाला झुंपलंय. कधी हा उपक्रम तर कधी तो उपक्रम. नुसतं शिक्षकांना वेठीला धरतात. पूर्वीसारखं गप्पा सुद्धा मारता येत नाही. भेळीचा किंवा भिशीचा कार्यक्रम सुद्धा करता येत नाही. आज जर मला 10 मिनिटं यायला उशीर झाला तर लगेच माझा लेट मार्क राहिला. ह्यांना काय माहित आम्हा बायकांना काय काय अडचणी असतात त्या. ह्या पुरुषांना काय सगळं हाताशी मिळतं. त्यांना काय मुलांचं करायला नको की स्वयंपाक करायला नको. आणि त्यात कामवाली बाई आली नाही म्हणजे आमचं सगळं शेड्यूल बिघडतं. हो की नाही हो गोरेबाई? हो ना, हे बाकी खरं हं शिंदे सर. अहो नोकरी करून संसार करणाऱ्या बायकांची दुःख त्यांची त्यांनाच माहिती. आधी घरी गेल्या गेल्या हातपाय धुवून कुकर चढवावा लागतो. मग बाकीचा स्वयंपाक, मग मुलांचा अभ्यास, मग त्यांची उद्याची तयारी, मग आपल्या उद्याच्या डब्याची तयारी, त्याच्यानंतर मागचं आवरणं हंतरुणं घालणं. कशाला काही अंतच नाही बघा. पण आम्ही कुठे नाकारतोय हे. पण वेळेचं बंधन हे सगळ्यांना पाळावंच लागतं. नाहीतर दिवस आणि रात्र यात काय अर्थ उरला सांगा ना. चला वर्गात जायची वेळ झाली. गुरुजी येऊ का आत? ये ये तुकाराम ये. गुरुजी ते गुलाबराव आलेत, भेटायचं म्हणतात. गुलाबराव? होय. आणि इथं? होय ना. पाठवू का? पाठव. बोलवले गुरुजींनी. नमस्कार गुरुजी. या या गुलाबराव.
नमस्कार गुरुजी. नमस्कार. गुलाबराव, तुम्ही आणि इथं? अहो त्याला काय झालं? अहो भक्ताकडं प्रत्यक्ष देवाला उठून जावं लागतंय, तिथं आमची काय कथा गुरुजी. काय आमच्याकरता गुरु आज देव आहे. कोणीतरी म्हटलेलंच आहे, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा. आणि मोठं काय आहे ते? कळलं. भावना पोचल्या. तुम्हाला ही विद्या कधी लाभली? हा, काय गुरुजी थट्टा करताय वय गरीबाची? गरीब? गुलाबराव, तुम्ही स्वतःला गरीब म्हटलं तर आम्हाला काय म्हणायचं हो? बसा. काय गुरुजी तुम्ही काय पण बोलू नका. जे काय म्हणायचं ते आम्हीच म्हणतो की आदर्श शिक्षक, जनतेचे सेवक, बोला. गरिबांचे पुढारी, आमदार. आमदार म्हणजे? पक्षाची अशी इच्छा आहे की यंदा इलेक्शनला आपण उभं राहावं. मी? का मग? तुमच्या पक्षाची अशी का अवस्था व्हावी की शेवटी मला इलेक्शनला उभं करण्याची कल्पना तुमच्या सुपीक डोक्यात यावी? अहो गुरुजी, तुमच्यावाने आदर्श माणूस कुणी या वक्ताला आपल्या गावात आहे का? अहो मीडिया आपल्या हातामध्ये आहे गुरुजी. कुणाला यशाच्या शिखरावरून बसवायचं आणि कुणाला दान करून खाली आपटायचं हे आपण ठरवतो. पण काय या वेळेला तुम्ही उभे राहणार नाही? तुम्ही नाही म्हटलं तर आहेच की मी. पण काय गुरुजी, ह्या टायमाला थोडासा गोळ आहे. पतंगराव आहे ना, पतंगराव तो उभा आहे समोर. महाबदमाश माणूस आहे, महाबदमाश माणूस आहे. नाही आम्ही कबूल करतो, आम्ही बदमाश आहोत. पण काय आम्ही त्याच्यामध्ये नीच नाही. अहो गुरुजी तुम्हाला सांगतो, ह्यो माणूस स्वार्थापायी कंच्या पण थराला जाऊ शकतोय. आणि म्हणून त्याच्यामुळं तुमच्यावानी आदर्श माणूस जर आम्ही उभा केला की त्याचं नाक ठेचायला आम्हाला टाइम लागायचा नाही. शिवाय गुरुजी काय या राजकारणामध्ये कसं वागायचं, कसे डावपेच खेळायचे हे तुम्हाला आम्ही शिकवतो की. गुलाबराव, हा मला राजकारणाचं शिक्षण नको आणि शिक्षणाचं राजकारणही. या तुम्ही. येतो आम्ही. पण गुरुजी जरा शांतपणे विचार करायचा. हा आम्हाला अजाबात घाई नाही आहे. आम्ही जे काय ठरवलं ते आम्हाला कळवायचं. वाट बघतोय आम्ही. येतो. या. हे घ्या गुरुजी. ठेव. गुरुजी एक विचारू का? काय रे? अरे गुलाबराव काय म्हणत होते? काय नाही रे, मला निवडणुकीला उभं राहायला सांगत होते. गुरुजी काय यांनी मनात आणलं ना ते देवाला सुद्धा निवडणुकीला उभं करतील आणि श्रद्धेचा बाजार मांडतील. खरं आहे रे तुकाराम. मग काय गुरुजी बसताय मंत्र्याच्या खुर्चीत? तुकाराम, शिक्षकाच्या खुर्चीत बसण्यात जो मान, जे समाधान आहे ना, ते मंत्र्याच्या खुर्चीत बसण्यात नाही. ही शाळा म्हणजेच माझी विधानसभा, मुलं म्हणजे माझी प्रजा. इथं प्रत्येकाचं राज्य आहे, तुझं, माझं, मुलांचं. इथं खऱ्या अर्थानं लोकशाही आहे. होय गुरुजी. बरं मी येऊ का? ये.
जाऊ दे कसं. चित्रा, त्या संचालकांनी ना जाणून बुजून माझा अपमान केला. नाही एवढंच होतं तर मग नाही द्यायची ना ती जबाबदारी माझ्या हातात. सावरी, तुला कळत कसं नाहीये? त्यांनी हे मुद्दाम केलं. मुद्दाम तुला न झेपणारी जबाबदारी तुझ्यावर सोपवली आणि तू ते काम नीटपणे कसं पार पाडू शकली नाहीस हे सगळ्यांसमोर दाखवत त्यांनी तुझा इन्सल्ट केला. पण सावरी, खरं सांगू, तू तेव्हा गप्पा बसायला नको होतस. चित्रा, तिथे प्रिन्सिपल साहेब होते, सगळे सिनियर शिक्षक होते. त्यांच्यासमोर मी कसं बोलणार? काहीतरी काय बोलतेस तू? अगं पण असं काय करतेस? तुझ्या अशा गप्पा बसण्यामुळे समोर असलेल्या सगळ्यांना असं वाटलं की चूक तुझी होती. आणि हे बघ सावरी, हे तुझं आत्ताच नाही, नेहमीच आहे. अगं नेहमी तू तुझी बाजू मांडण्याऐवजी भांडण्याऐवजी गप्पा बसतेस. तुला खरं सांगू, हा तुझा गप्पा बसण्याचा स्वभावच तुझा एक दिवस घात करणार. चित्रा, बरोबर बोलते सावरी. अगं तू खूप चांगली आहेस ग. वाद घालायला भांडायला तुला आवडत नाही वगैरे हे सगळ्या गोष्टी ठीक आहेत. पण तुला खरं सांगू, आताच्या जगात गप्पा बसून नाही चालत. आपण जर गप्पा बसलो ना तर समोरचा माणूस आपल्याला जास्त त्रास देतो. कुणी आपल्या एका गालावर चापटी मारली म्हणून त्याच्यासमोर आपला दुसरा गाल पुढे करायचा हा निव्वळ मूर्खपणा आहे आजच्या जगात. चित्रा, स्वाभिमान मलाही आहे, पण आजच्या घडीला असा बाणेदारपणा करणं मला परवडण्यासारखं नाहीये. अगं मी रागाच्या भरात काहीतरी बोलून बसेन आणि त्याचंच निमित्त करून हे लोक मला मेमो देतील, मला नोकरीवरून काढून टाकतील. असं कसं शक्य आहे राणी? तुला कन्फर्मेशन मिळालंय ना? अजून लेटर हातात पडलेलं नाहीये चित्रा. आणि आजच्या घडीला मला या नोकरीची खूप आवश्यकता आहे. तुलाही माहिती आहे, आजकालच्या मुलांना नोकरी करणाऱ्या मुली जास्त पसंत असतात. शिवाय आपण नोकरी करत असलो की आपण पैसे कमवत असतो, आपण कुणावर अवलंबून नसतो. काहीही बोलताना या सगळ्याचा विचार करून मग बोलावं लागतं. आणि हाच कारणाने विविध क्षेत्रातले कितीतरी लोक तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत असतात. लायकी नसलेल्या वरिष्ठांची बोलणी खात असतात, कारण त्यांना आपलं अस्तित्व टिकवायचं असतं आणि त्याच्यासाठी पैसा आवश्यक असतो. प्रेम आणि भावनांची वकिली करणाऱ्या आमच्यासारख्यांना पैशाचं महत्त्व नाकारता येत नाही चित्रा. आदर्श आणि व्यवहार, ह्या दुर्दैवाने व्यवहाराचंच पारडं जड असतं. आता आता मला कोणाच्या पण नजर नाही लागणार ना. तुमचे ते मराठीमध्ये काय बोलतात ते तसं दिसतो मी, एकदम गोजीरवाना. कोणी पण विश्वास नाही ठेवणार ना की मला एक कुक्कू सारखा एवढा मोठा बेटा असते आणि ती शहरामध्ये शिकते. कुक्कू कुक्कू याच्या अगोदर लगीन उरकून टाकायला लागणार. कुक्कू नाही नाही नाही, कुक्कू इकडे कशा काय येते? ते शहरामध्ये शिकते. पण ते मला आरशामध्ये कशा काय दिसते? कारण मी खरंच आलोय डॅड. कुक्कू. येस डॅड, मी आलोय. लग्न कोणाचं करताय? हे तुझ्या तुझ्या. म्हणजे शेवटी तुम्हाला कळलं तर की मी मोठा झालोय. काय कुक्कू बेटा, आधी लगीन कोंडाण्याचं, म्हणजे आधी तुझ्या डॅडचं लगीन आणि मग तुझं. डॅड, तुम्ही या वयात लग्न करणार? म्हणजे माझ्यासाठी तुम्ही स्टेप बॉम्ब आणणार? स्टेप काय बोलते काय? सावतराई. सावतराई म्हणजे? ते मला काय माहिती नाही डॅड. लग्न करणार तर मीच, कळलं ना? विचारे अंकल, माझ्यासाठी एखादी बेब बघा. बेब? बेब? शेठजी, हे बेब म्हणजे? बेब पागल. यू ओल्ड पीपल. तुला बोला डॅड, तुम्ही आता ससुरजी होणार आहात. ससुरजी. तेव्हा आता चारधाम यात्रेला जा. कळलं काय? चारधाम यात्रेमध्ये तू जाणार आहे? हसायचा नाही. चारधाम यात्रेला तो जाणार आणि लगीन मी करणार. हो. आणि ते बी कोणा संगत? असावरी. तू नाव नाही घ्यायचा तिच्या, समजला काय? हा.
आशावरी 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 कळलं की नाही, हर्षवर्धनांनी त्यांच्या बहिणीच्या लग्नासाठी आपल्या सगळ्यांना इन्व्हाइट केलंय. माहितीये, आई म्हणत होती मला. तिने तर बॅग पण भरली आहे. काय सांगतेस हे ताई, आपण कधी बॅग भरायची? आपली काहीच तयारी नाहीये. काय बॅग भरायची आहे? माझा मूड नाही अंतरा. ही काय ग, हिला कधी ना कसली एक्साइटमेंटच नसते. शाळेत जे काय झालंय त्यामुळे ना. गोली मारो यार उसको. ताई, आपण असल्या फालतू गोष्टींचा विचार करायचा नाही आणि आपला आनंद गमवायचा नाही. काय नाही हा? करेक्ट, अगदी बरोबर. ताई, तू आम्हाला वेळोवेळी समजवत असतेस आणि तू एवढ्या तेवढ्या कारणाने लगेच मूड खराब करून घेतेस. मूड तर माझा पण नाहीये, पण अंतरा आणि नीलिमाला जे काही सांगितलंय ना, त्यावरून मला त्यांच्या घराबद्दल खूप उत्सुकता वाटते. इमॅजिन कर ना, श्रीमंतांकडचं लग्न, काय मज्जा येईल ना. ते काय असतं ना, संगीताची पार्टी, मेहंदीचा फंक्शन, सगळं एकदम ग्रँड असणार आहे. आपण जम धमाल करू. नाही पण अंतरा, आपली त्यांच्याशी एवढी ओळख पण नाहीये. असं असताना त्यांच्याकडे जाऊन राहायचं वगैरे पटत नाहीये. म्हणजे विचित्र वाटतंय ग. ताई प्लीज, तू आता काही विचित्र वगैरे वाटून घेऊ नकोस. ही ना खूप विचार करते ग आणि मग सगळं स्पॉइल करून घेते. आपण सगळ्यांनी तिकडे जायचंय आणि हे ठरलंय. काय नील? येस येस. काय काय ठरलं काय तुमचं? आमचं तर ठरलं, तयारी झाली. तुमचं काय ठरलं? माझं काय? तुम्ही येणार आहात की नाही येणार आहात? मी ते कळलंच. या शाळेपायी तुमचं काही येणं होणार नाहीये. खरंच खूप खूप कामं आहेत. हा, पण कामं नेहमीचीच आहेत ना. 2 दिवस आला असतात तर जरा विरंगुळा झाला असता. आणि आपल्या सगळ्यांचं किती वर्षात कुठे एकत्र जाणं सुद्धा झालं नाहीये. माझी खूप इच्छा होती ग, पण तुम्ही सगळे जाताय ना आणि उमा मुलं येत आहेत ना. हो, ते सगळे अगदी एका पायावर तयार आहेत. पण धनंजय भाऊजी पण लग्नासाठी येणार नाही म्हणालेत. ते डायरेक्ट रिसेप्शनला येतील. मग झालं, मी त्याच्याबरोबरच येतो. बघा नक्की. हो 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 हो. हसलात म्हणजे कळलं. अगं मी नक्की प्रयत्न करीन. खरंच त्यांनी एवढ्या अगत्याने आमंत्रण केलंय. एवढा मोठा माणूस स्वतः घरी येऊन आमंत्रण करून गेलाय. एवढ्या मोठ्या माणसाला आपण प्रेझेंट काय द्यायचं हो? तो प्रश्न आहेच. मी स्वतः रेशमानी भरतकाम केलेली साडी आहे, ती दिली तर चालेल? हो अगं, आपण चांगल्या मनाने आणि प्रेमाने द्यायचं. त्याचा कसा स्वीकार करायचा हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे. सगळी व्यवस्था चोख आहे? होय सर. गेस्ट हाऊस लावून घेतलं? अगदी व्यवस्थित सर. ती मंडळी येतील आज संध्याकाळी. त्यांना काय हवं काय नको याकडे तुम्ही स्वतः जातीने लक्ष द्यायचं आहे. त्यांची नीट बडदास्त ठेवायची आहे. होय सर. आणि हॅलो, बोलतोय. ओके, पोचतो. सांगितलं ना एकदा. सर कुठे जायचंय? बाबूला गाडी काढायला सांगू? नो, मी स्वतः ड्राईव्ह करेन. तुम्ही पुन्हा एकदा लग्नाच्या हॉलवर जा आणि सगळं नीट चेक करून घ्या. ठीक आहे सर.